नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर इथे नंदिनी आणि पिहू शुभंकरोती म्हणत असतात. इतक्यातच वसुहत्या देखील तेथे आलेले असतात बरं का. आता पिहू नंदिनीला म्हणते, त्या दिवशी किती बरं वाटत होतं बरं. नंदिनी म्हणते, कोणत्या दिवशी ग? त्यावेळेला पिहू म्हणते, ज्या दिवशी तुम्ही सर्वजण शुभंकरोती म्हणत होता त्या दिवशी. आता इथे पाठीमागचा सीन दाखवला आहे, ज्या वेळेला सर्वजण घरातली या दोघींच्या बरोबर शुभंकरोती म्हणत असतात. आता इथे पिहू नंदिनीला म्हणते, ताई बघ ना, आपण दोघीही एकट्या पडलो आहोत. पिहू म्हणते, माझ्यामुळेच आपण दोघी एकटे पडले आहोत. त्यावेळेला नंदिनी म्हणते, नाही ग, असं काही नाही. पिहू म्हणते, नाही होय, माझ्यामुळेच आपण एकटे पडलो आहोत. आता पिहू इथे म्हणते, त्या दिवशी मी अगोदर हो म्हणाले आणि नंतर नाही म्हणाले, तर अशा मुलीवर कोण विश्वास ठेवेल. हे सगळं बोलणं वसुहत्या ऐकत असतात बरं का. मी ठेवेन तुझ्यावर विश्वास, आणि तू त्या दिवशी हो म्हणालीस कारण तुझं माझ्यावर प्रेम आहे, अशी नंदिनी पिहूला म्हणते. हो ना. त्यावेळेला पिहू मान डोलवते हो म्हणून. पण नंदिनी आता लगेच म्हणते, पिहू त्या दिवशी तू नाही का म्हणालीस बरं. आता इथे पिहू थोडी गोंधळलेली दाखवली आहे. नंदिनी म्हणते, भीतीमुळे तू नाही म्हणालीस का. आता इथे वसुहत्या पिहूला उचकारत आहेत, चिमटे घेत आहेत, धमकी देत आहेत. हा पाठीमागचा सीन दाखवला आहे. आता इथे पिहू सर्व काही खरं नंदिनी समोर बोलते. वसुहत्याने माझा हात घट्ट पकडला होता, खूप दुखत होतं मला आणि चिमटे काढल्यासारखं वाटत होतं. आता इथे लगेच वसुहत्या मध्येच बोलतात बरं का, पुन्हा तुला असे चिमटे काढायला हवेत का पिहू. हे ऐकल्यानंतर पिहू खूपच घाबरते आणि नंदिनीच्या पाठीमागे जाऊन लपून बसते. आता इथे वसुहत्या तिच्या जवळ येतात. नंदिनी वसुहत्यांकडे रागाने पाहत असते. त्यावेळेला वसुहत्या तिला म्हणतात, तू काय बघत आहेस ग रागाने माझ्याकडे, महाआगाऊ आहे ही पोरगी. वसुहत्या पिहूला म्हणतात, वेळीच हिला आईच्या आई वडिलांनी चिमटे काढले असते तर आज मावशीला चिमटे काढण्याची वेळच आली नसती. चल जा, असं वसुहत्या रागाने पिहूला म्हटल्यानंतर पिहू तेथून धावत निघून जाते. ती खूप घाबरलेली असते. आता इथे नंदिनी तेथून निघून जातच असते. तेवढ्यात वसुहत्या तिला म्हणतात, अरे रे, काय दिवस आले ना नंदिनी तुझ्यावर. त्या दिवशी आरती तू घेण्यासाठी सगळेजण तुझ्यासमोर हात पसरून उभे होते आणि आज तू एकटीच उभी आहेस. तुझा नवरा, दीर, बहीण कुठे गेले ग सगळे, सांग ना, असं वसुहत्या नंदिनीला बोलत असतात. कुठे गेलेत नंदिनी, बोल. त्यावेळेला नंदिनी म्हणते, तुम्ही विचारताय म्हणून सांगतो. जीवा आणि मिथुन काका गेलेत बाहेर कामासाठी, पार्क मीटिंगला गेलेत, काव्या अभ्यास करत बसले, बाबा बाहेर गेल्यात आणि आई, असं म्हणते. त्यावेळेला वसुहत्या मध्येच म्हणतात, तिच्या रूममध्ये बसले ना, आणि त्या रूममध्ये तुला जाण्यास मनाई आहे, हो की नाही. नंदिनी, तू आता या शिक्षांची सवयच लावून घे बाई, रोज तुला हे असंच भोगावं लागणार आहे, असं वसुहत्या नंदिनीला हसत खूप खुश होऊन म्हणत असतात बरं का. आता हसून वसुहत्या तेथून निघूनच जात असतात. तेवढ्यातच नंदिनी म्हणते, वसुहत्या खूप ऐकून घेतलं मी तुमचं, आता थोडं माझं ऐका. आता नंदिनी देवासमोर अंगाऱ्याची पुडी बांधून ठेवलेली असते, ती उचलते आणि वसुहत्यांना देत असते. तेवढ्यातच वसुहत्या म्हणतात, काय ग हे काय देत आहेस. अच्छा, तुझी शिक्षा कमी व्हावी म्हणून हे देत आहेस का. त्यावेळेला नंदिनी बोलते, अंगारा आहे हा, बाबांनी आईंच्या रूममध्ये जाण्यास सुद्धा मला मनाई केली आहे. माझा राग आईंवर काढू नका, हा अंगारा द्याल का आईंना. आता इथे वसुहत्या म्हणतात, प्लीज म्हण. आता इथे वसुहत्यांची खूपच नाटकं चाललेली असतात बरं का. वसुहत्या नंदिनीला म्हणतात, प्लीज म्हणायचं, तुझं काम करायचं आहे ना. हे ऐकून नंदिनी अगदी आग्रहाने वसुहत्याला म्हणतात, वसुहत्या प्लीज एवढा अंगारा नेऊन द्याल का आईंना. अशी नंदिनी वसुहत्यांना प्लीज म्हणून आग्रह करते. आता या वसुहत्यांची खूपच नाटकं चाललेली असतात. हात जोड,
हात जोड माझ्यासमोर असं नंदिनीला म्हणत असतात. नंदिनी त्यांच्याकडे पाहतच राहते. वसुहत्या म्हणतात, हात जोड म्हटलं ना तुला, तुझे हात दगडाखाली आहेत तरी देखील माझ्याकडे रोखून बघतेस. तुझ्या सासूवर एवढा जीव असेल ना तर हात जोड आणि प्लीज म्हण. आता इथे नंदिनी खरंच हात जोडते बरं का, हात जोडते आणि वसुहत्यांना म्हणते, वसुहत्या प्लीज, वसुहत्या प्लीज एवढा अंगारा आईंना नेऊन द्याल का तुम्ही. आता वसुहत्या ती अंगाऱ्याची पुडी घेतात आणि म्हणतात, दॅट्स लाईक अ गुड गर्ल. असं म्हणून वसुहत्या तेथून ती पुडी घेऊन मानिनीकडे निघून जातात. आता इथे मानिनी तिच्या रूममध्ये खुर्चीमध्ये तिच्या आईशी फोनवर बोलत असते. आईला सांगत असते, काही नाही ग, थोडंसं दुखणं आलं आहे, भांडण वगैरे काही नाही ग, अगदी थोडं आहे. अगं डोकं दुखतं आहे म्हणून घरातली कामं करण्यासाठी सुद्धा मी बाहेर पडली नाहीये. तेवढ्यातच वसुहत्या तेथे येतात. वसुहत्या बोलतात, काय झालं मानिनी, 1-2 दिवस नाही कामं केलीत म्हणून काही बिघडणार नाहीत. तेवढ्यातच मानिनी फोनवर आईला म्हणते, आई 2च मिनिटात तुला फोन करते. आता वसुहत्या मानिनीला म्हणतात, मला माहीत आहे मानिनी, तुला जरी माझा राग आला असला तरी माझ्यावरचा राग जास्त वेळ राहणार नाही. तेवढ्यातच मानिनी रागानं उठते. वसुहत्या म्हणतात, हे बघ, तुला आनंद होईल अशीच वस्तू आणली आहे, घे, अंगारा आहे हा, घे. मानिनी तो अंगारा काही घेत नाही आणि अंथरूण घडी घालायला लागते. तेवढ्यात वसुहत्या पाठीमागून येतात, घे, तुला आनंद होईल म्हणूनच आणलाय ना हा अंगारा. आधी कसं मी काहीही आणलं तर लगेच घ्यायचीस. या तुझ्या सुना आल्यापासून तुझ्या माझ्या नात्यामध्ये खूप दुरावा वाढत आहे. विचार केला तरी रडायला येतं ग मला. असं वसुहत्या नाटक करायला सुरू करतात. मानिनी तिच्याकडे रागानेच पाहत असते. घे हा अंगारा घे असं म्हणत असते वसुहत्या, पण मानिनी काही घेत नाही. तेवढ्यातच वसुहत्या म्हणतात, घे, नंदिनीने दिला आहे. असं म्हटल्याबरोबर मानिनी ती अंगाऱ्याची पुडी लगेच घेते. नंदिनीने दिलाय म्हटल्यावर लगेच घेतलास, अगं अंगारा आहे तो. विक्रमला कळालं ना नंदिनीने दिलेली वस्तू मी तुला आणून दिले तर विक्रम माझ्यावरच भडके. एवढं केलं मानिनी मी तुझ्यासाठी, एक छोटंसं थँक्यू. त्यावेळेला मानिनी खूप रागाने बघते वसुहत्यांकडे. तसं रागानं पाहिल्यानंतर वसुहत्या लगेच म्हणतात, राहिलं राहू दे, नको म्हणूस, अंगारा लावून घे का मी लावू. असं म्हटल्यानंतर देखील मानिनी वसुहत्यांकडे रागानेच पाहत असते. त्यावेळेला वसुहत्या म्हणतात, राहू दे बाई. असं म्हणून वसुहत्या तेथून निघून जातात. त्यानंतर मानिनी ती अंगाऱ्याची पुडी उघडते आणि त्यातील चिमटभर अंगारा घेऊन आपल्या कपाळाला गळ्याला लावते. मानिनी रडत असते. इतक्यातच मानिनीच्या हातून तो अंगारा खाली सांडतो आणि अंगाऱ्याच्या पुडीवर काहीतरी आतमध्ये लिहिलं आहे हे मानिनीला दिसतं आणि मानिनीला दिसतं की नंदिनीने त्या कागदावर मानिनीसाठी काहीतरी लिहिलं आहे. ते वाचायला मानिनी सुरू करते. त्या चिठ्ठीमध्ये नंदिनीने लिहिलेलं असतं. नंदिनी त्या लेटरमध्ये खूप छान शब्दात लेटर लिहिते. म्हणते, प्रिय आई, सासूला लव्ह लेटर लिहिणारी मी पहिलीच सून असेन. खरंच तुम्ही एक दिवस दिसला नाहीत, बोलला नाहीत तरी मन व्याकुळ होतं माझं. आपल्या गप्पा, हसणं सगळं मिस करते मी. जशा तुम्ही माझ्या सासू आहात, आई आहात, तशा मैत्रीण देखील आहात. एका मैत्रिणीचा दुसऱ्या मैत्रिणीला वायदा आहे की हे सगळं काही ठीक होईल. तुमची ही लाडकी नंदिनी सगळं काही ठीक करील, हा वादा रहा. असं नंदिनी त्या लेटरमध्ये म्हणत असते. मानिनी हे लेटर वाचत असते. त्यावेळेला नंदिनी दरवाजातच उभारलेली असते. मानिनी लगेच तिच्याकडे धावत जाते. त्यावेळेला नंदिनी तिच्याशी बोलत नाही, हात करते आणि लगेच थांबवते. नंदिनी आणि मानिनी दोघीही मानेने एकमेकींना हसत रडत खुणवत असतात आणि नंदिनी तेथून निघून जाते. खुणवाखुणवी करतच मानिनी नंदिनीवर माया करत असते. डोक्यावर बोटं मोडत असते माया करून बरं का. आणि नंदिनी काकूंना, मानिनी काकूंना झोपण्यासाठी हातवारे करूनच सांगत असते. आता इथे वसुहत्या आणि रम्याच्या चर्चेचा सीन दाखवला आहे. वसुहत्या खूपच खुश असतात बरं का. त्यावेळेला रम्या वसुहत्यांना म्हणते, अगं तुला गरजच काय होती नंदिनीने दिलेली पुडी मामीला नेऊन द्यायची. वसुहत्या हसत लगेच म्हणतात, जाऊ दे ग रम्या, एवढे हाल केलेत मी तिचे, एवढी मदत केली म्हणून कुठे बिघडलं. पण मदत करण्यापूर्वी तिला हात जोडून विनंती करायला लावले.
हे ऐकून रम्या खूप खुश होते आणि म्हणते, काय सांगतेस आई, खरंच? मग एवढी चांगली संधी मी सोडणार आहे का? वसुआत्या म्हणतात. रम्या वसुआत्या दोघेही खुश असतात बरं का, हसत असतात. रम्या म्हणते, बाप रे, काय हात धुवून मागं लागलेस तिच्या. आता रम्या इथे म्हणते, खरं सांगू आई, तू तुझी इतकी वाट लावलेस ना, आता ती तुझ्या नादीच लागणार नाही. आता इथे वसुआत्या म्हणतात, नाही रम्या, जखमी वाघीनच जोराने पंजा मारत असते. पंजा माझ्यापर्यंत पोहोचणारच होता, तितक्यातच ती दीपकच्या साथीदारापर्यंत पोहोचणारच होती. तितक्यातच दीपकच्या साथीदाराने सिम कार्डच तोडून टाकलं आणि त्यांचा संपर्कच तुटला. आता काहीही झालं ना तरी त्यांच्या हाती काहीच लागणार नाही, असं वसुआत्या रम्याला बोलत असतात. तर वसुआत्या ते रम्याला म्हणतात, तरीही तू मंजूला सांग काव्यावर बरोबर लक्ष ठेवायला, कारण आता कोणतंही संकट आपल्या दिशेने यायला नको असं मला वाटत आहे. आता नंदिनी इथे तिच्या रूममध्ये आलेली असते. त्यावेळेला तिला त्या हॉस्पिटलमधून रेखाचा फोन आलेला असतो. त्या फोनवर त्या रेखाताई म्हणजेच आनंद आश्रममधल्या रेखाताई बोलत असतात. त्यावेळेला नंदिनी म्हणते, हा रेखाताई बोला ना, किती दिवसांनी फोन केला. नंदिनी त्यांना म्हणते, बोला ना, काय बोलायचं आहे. त्यावेळेला रेखाताई म्हणतात, मी ठीक आहे ग. फोनवर रेखाताई रडत असतात. त्यावेळेला नंदिनी म्हणते, काय झालं, काही प्रॉब्लेम झालाय का. त्यावेळेला त्या रेखाताई फोनवर रडायलाच लागतात. नंदिनी म्हणते, अहो काय झालं रेखाताई, तुम्ही अशा रडत का आहात, काही प्रॉब्लेम झालाय का. हे बघा, काहीही प्रॉब्लेम असू द्या, निसंकोचपणे मला सांगा, अशी नंदिनी रेखाला म्हणत असते. आता रेखा सर्व काही हॉस्पिटलमध्ये स्थिती नंदिनीला सांगत असते. अगं नंदिनी, माझ्या वहिनीला बाळ झालं आहे ग, आणि ते हॉस्पिटलमध्ये आहे, पेटीमध्ये ठेवलं आहे, त्याची कंडिशन खूप क्रिटिकल आहे. आता नंदिनी म्हणते, काय सांगितलं आहे डॉक्टरांनी. तर रेखाताई म्हणतात, अगं बाळाची सर्जरी करायला सांगितली होती आणि ती सर्जरी करण्यासाठी आम्ही तयार सुद्धा झालो, सर्जरी केली सुद्धा, पण ती सर्जरी फेल गेली ग नंदिनी, असं म्हणत ती रेखाताई रडत असते. आणि आता परत बाळाला काचेच्या पेटीमध्ये ठेवलं आहे, पुढचे 24 तास खूप अवघड आहेत असं सांगितलं आहे बाळासाठी. आता इथे रेखा नंदिनीला फोनवर रडत रडतच म्हणत असते, मला खूप भीती वाटते ग, मला त्या निष्पाप जीवाला नाही गमवायचं. त्यावेळेला नंदिनी त्यांची समजूत काढत असते. रेखाताई शांत व्हा बरं, अशा लगेच होप सोडायच्या नसतात आणि काहीच होणार नाही बाळाला, मी सांगते ना तुम्हाला. रेखाताई शांत व्हा, मला सांगा तुम्ही कुठे आहात आत्ता, मी लगेच तिथे येते तुम्हाला भेटण्यासाठी. असा फोनवर किती धीर देणार तुम्हाला, तुम्ही कुठे आहात सांगा, मी तिथे येते आणि तुमच्याशी नीट बोलते. आता नंदिनी पत्ता मागते. त्यावेळेला रेखा पत्ता देत असते फोनवरून. तेवढ्यातच पाठीमागून सँडी येतो, म्हणजे तिचा भाऊ येतो आणि पटकन तो फोन हिसकावून घेतो आणि स्विच ऑफच करतो. इकडे नंदिनी गडबडलेली असते. अचानक असा कसा फोन कट झाला, लागतही नाही. पुन्हा नंदिनी लावण्याचा प्रयत्न करते तर लागतही नाही. त्यामुळे नंदिनी इकडे विचार करायला लागते. त्यावेळेला रेखा सँडीला म्हणते, अरे तू माझा असा फोन का घेतलास, घेतलास आणि कट देखील केलास, तू असं का केलंस, दे माझा फोन आहे तो. त्यावेळेला रेखा खूप जबरदस्ती करून सँडीला फोन मागत असते, दे फोन दे पटकन. त्यावेळेला सँडी म्हणतो, तिथे ती एकटीच आहे, जा तिच्याजवळ बस जा. त्यावेळेला रेखा म्हणते, तू बसलास तर काही बिघडतंय का, दे माझा फोन पटकन. आता रेखा सँडीला चांगलीच ओरडत असते, तू का फोन घेतलास माझा, का कट केलास. त्यावेळेला सँडी थापा मारत असतो, हे हॉस्पिटल आहे ना, इथे शांतता हवी म्हणून फोन ओढून घेतला मी तुझा. रेखा जास्तच ओरडायला लागल्यानंतर सँडी तेथून पटकन निघून जातो. त्यावेळेला रेखा म्हणते, मूर्ख आहे का हा, असं का वागतोय. आता इकडे नंदिनी फोन लागत नाही रेखाताईंना म्हणून खूप अपसेट असते. तेवढ्यातच जीवा तिथे येतो आणि नंदिनीला म्हणतो, मिथून काकांसोबत जाऊन मी गणपतीची मूर्ती बुक करून आलो. आता नंदिनीला अपसेट पाहून जीवा म्हणतो, काय ग, काय झालं, तू अपसेट का दिसत आहे. त्यावेळेला नंदिनी जीवाला बोलते, नाही, आमच्या आनंद निवासच्या ज्या रेखाताई आहेत ना, त्यांच्या नंदीचं बाळ हॉस्पिटलमध्ये आहे, त्याची कंडिशन खूप क्रिटिकल आहे. आता त्यांच्याशीच मी फोनवर बोलत असते. मी बोलत असताना हॉस्पिटलचा पत्ता देत असताना अचानकच फोन कट झाला. असं बोलता बोलता अचानकच कट झाला, आश्चर्यच वाटतंय मला, अशी नंदिनी खूप गडबडलेली असते. तेवढ्यातच जीवा म्हणतो, अगं हो झाला असेल कट, बॅटरी लो झाली असेल.
आता नंदिनी म्हणते हो तसं झालं असेल आणि म्हणते आणि मी त्यांना उद्या हॉस्पिटलला जाऊन भेटूनच येईल, त्या बाळासाठी चांगलं होण्यासाठी प्रार्थना देखील करेन. त्यावेळेला जीवा लगेच म्हणतो मी जिथे गणपती बुक करायला गेलो होतो ना त्या कार्यशाळेमध्ये जेवढे गणपती तयार झाले होते त्यांच्या पुढे हात जोडून वाकून प्रार्थना केली तुझ्या सुटकेसाठी, की आम्हाला तुला सोडवण्यासाठी काहीतरी मार्ग मिळू दे, त्या साथीदारापर्यंत पोहोचण्यासाठी काहीतरी क्लू दे. इथे आता काव्याचा आणि पार्थचा सीन दाखवला आहे. आता काव्य इथे विचार करत असते त्या साथीदारापर्यंत पोहोचायचं तरी कसं. आता इथे पार्थ ऑफिसचं काम लॅपटॉपवर करत असतो. आता इथे काव्या पार्थला म्हणते तुम्ही ऐकत का नाहीये माझं, झालं ना आता तुमचं ऑफिसचं काम झालं, माझं अभ्यासाचं काम झालं, आता आपण नंदिनी ताईच्या प्रॉब्लेमविषयी थोडं बोलूया का. आता इथे दोघेजण गुपचूप त्या साथीदारापर्यंत कसं पोचायचं याची चर्चा करत असतात. तेवढ्यातच काव्याच्या लक्षात येतं की वसू आत्या आपल्या रूमच्या बाहेर उभारून आपलं बोलणं ऐकत असतात. त्यामुळे आता काव्य पार्थला म्हणते आपण जे काही बोलायचं ते गुपचूपच बोलायचं, जे काही बोलायचं ते गुपचूपच बोलायचं हे फोन करून नंदिनी आणि जीवाला देखील सांगतात. कारण आपण जे काही प्लॅनिंग करतोय ते वसू आत्याला कधीच कळालं नाही पाहिजे. तर या चौघांमध्ये हे प्लॅनिंग ठरतं की आता जे काही नियोजन करायचं आहे ते तुम्ही तुमच्या रूममधून करायचं आणि आम्ही आमच्या रूममधून करायचं. आता हे चौघांचे नियोजन झाल्यानंतर पुढील भागाचा सीन दाखवला आहे. पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आता इथे चौघे मिळून रूममध्ये लग्नाचे फोटो पाहत असतात. त्यावेळेला जीवा म्हणतो आपल्याला या फोटोमध्ये काहीतरी क्लू मिळाला तर तुला निर्दोष सिद्ध करण्यास मदत होईल. आता इथे रम्या वसू आत्याला म्हणत असते त्यांना आपल्या विरोधात काही पुरावा मिळाला तर. त्यावेळेला वसू आत्या म्हणतात असं काहीही होणार नाही. आता तो साथीदार ज्या लग्नातल्या फोटोत होता तो फोटो मंजू आत्या वसू आत्याकडे घेऊन आलेले असते. ते पाहून वसू आत्या आणि रम्या खूपच खुश झालेले असतात. तोपर्यंत इकडे या चौघांना देखील त्या साथीदाराचा लग्नातील फोटो मिळालेला या प्रोमोमध्ये दाखवला आहे. जो फोटो मंजू आत्या वसू आत्याकडे घेऊन आलेली असते तो फोटो वसू आत्या पेटवण्याचा प्रयत्न करत असतात. आता इथे चौघजण तो फोटो साथीदाराचा पाहत असतात. त्यावेळेला नंदिनी पटकन म्हणते हा तर तो दीपकच्या साथीदाराचा फोटो आहे ज्याने मला किडनॅप केलं होतं. त्यावेळेला काव्य पटकन म्हणते आम्ही म्हणजे काव्या आणि पार्थ दोघेही ओळखतात याला. असे बोलून आजचा भाग इथे संपवला आहे. पुढील भागामध्ये जबरदस्त ट्विस्ट आपल्याला या मालिकेत पाहायला मिळणार आहे. वसू आत्याचं खोटं सगळ्यांसमोर येणार आहे.